नमस्कार मित्र हो. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात भक्तिमय सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे पंढरपूर पालखी सोहळा, आषाढी वारी. पण यावर्षी पालख्या कधी निघाल्या, वारीचा मुख्य मार्ग कोणता आहे, रिंगण सोहळे कोठे होणार आणि विठुरायांच्या दरबारामध्ये पालख्या कधी पोहोचणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आषाढी वारीमध्ये दोन प्रमुख पालख्या मानल्या जातात. संत तुकाराम महाराज यांची पालखी जी प्रस्थान करते देहूवरून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रस्थान करते आळंदीवरून. मात्र फक्त महाराष्ट्रात ह्या दोनच पालख्या नसतात, तर महाराष्ट्रभरातील अनेक संतांच्या पालख्याही वारीमध्ये सहभागी होतात. त्यातील प्रमुख पालख्या म्हणजेच संत निवृत्तनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार व संत चोखामेळा ह्या पण संतांच्या पालख्या प्रमुख मानल्या जातात. तसेच यांसारख्या हजारो पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निघून विठुरायाच्या दरबारामध्ये एकत्रित होतात. पण लोकांचे सर्वाधिक लक्ष संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीवर असते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरून प्रस्थान करते. ही पालखी 7 जुलै रोजी दुपारी 4 वाजता देहूवरून पंढरपूरकडे जाण्यास मार्गस्थ झाली. ही तुकोबाची 341वी पालखी आहे. तर दुसरी प्रमुख पालखी म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी. तर ही पालखी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे निघाली. आता जाणून घेऊया दोन्ही पालख्यांचा प्रवास नेमका कसा आहे. संत तुकोबाची पालखी देहूवरून निघते. त्यानंतर पालखी आकुर्डी, पुणे, लोणी, काळभोर, यवत, वरवण, बारामती, सनसर, इंदापूर, सराटी आणि अकलूज मार्गे पंढरपूरकडे कूच करते. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुख्य मार्ग पाहता आळंदीवरून निघालेली पालखी पुणे येथे 9 व 10 जुलै असे 2 दिवस मुक्कामी राहते व त्यानंतर सासवड, जेजुरी, वान्हे, लोणा, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिसम, वेळापूर, भंडी, शेगाव आणि वाखरी अशा मार्गाने पुढे जाऊन पंढरपूरला जाते. या पालखीचे लोणंद इथे निरास्नान होते व हे स्नान पालखीच्या दृष्टीने महत्वाचे स्नान मानले जाते. वारीमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण म्हणजे रिंगण सोहळा. या वर्षी माऊलीचे प्रमुख रिंगण सोहळे खालील प्रमाणे होते. 16 जुलै रोजी चांदोबाचा लिंब, पहिले गोल रिंगण 20 जुलै रोजी पुरंदरवडे आणि दुसरे गोल रिंगण 21 जुलै रोजी खडूस व दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण हे 23 जुलै रोजी वाखरी येथे होईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पालखी पंढरपूरला कधी पोहोचणार. तर या पालख्या 24 जुलै शुक्रवार रोजी पंढरपूर येथे प्रवेश करतात. तर या वर्षी वारीचा सुवर्ण क्षण म्हणजे आषाढी एकादशी 25 जुलै शनिवार रोजी आहे. तर याच दिवशी लाखोच्या संख्येने आलेले वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतात. पंढरपूरची वारी केवळ यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकात्मतेचा महान उत्सव आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंचित जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा की तुम्ही या वर्षी वारीला जाणार आहात का. तर पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.